नेतृत्वाखाली आदिवासी नागरिकांचं वैतरणा धरणावर आंदोलन पाहायला मिळतंय। या वैतरणा धरणामधून मुंबईकडे पाणी सोडलेल्या कॅनलमध्ये आदिवासी महिला आणि नागरिकांनी आता उड्या मारलेल्या आहेत। मुंबईकडे जाणारं पाणी थांबवण्यासाठी थेट कॅनॉलमध्येच त्यांनी उड्या मारलेल्या आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या 2 पैकी एका कॅनॉलमधलं पाणी आक्रमक आंदोलकांनी थांबवलं। आपण पाहतोय की या भागामध्ये पाणी साठवलं जातं, मात्र त्याचा पुरवठा मात्र मुंबईला मोठ्या प्रमाणावर होतो। या आदिवासी नागरिकांचं काय होतंय की धरण उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती आहे आणि आता पाण्यासाठी आपल्या भागात साठवल्या गेलेल्या पाण्यासाठी त्यांनी आंदोलन केलंय। मात्र एवढ्या मोठ्या मुंबईला पाणी पुरवायचं म्हटल्यावर ते कॅनॉलला नेण्यात येतच, तेव्हा आदिवासी लोकांनी ते आंदोलन करण्यासाठी आणि पाण्यासाठी या कॅनॉलमध्येच थेट उड्या मारलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। अभिजित, मला सांगा नेमकं काय त्यांची मागणी आहे, आंदोलकांची काय मागणी आहे? इगतपुरी तालुक्यातल्या काही धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा होत असतो, मात्र ज्या आदिवासी लोकांच्या जमिनी या धरणांमध्ये गेलेल्या आहेत त्याच आदिवासी लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं। हंडाभर पाण्यासाठी अगदी 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते। या भागामध्ये जलजीवन मिशनची कामं देखील अपूर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे या नागरिकांना उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आणि त्यामुळे या जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी व्हावी आणि या आदिवासी नागरिकांना पाणी मिळावं यासाठी हे आंदोलन आज करण्यात आलेलं होतं। वैतरणा धरणातून ज्या 2 कॅनॉलद्वारे मुंबईला पाणी सोडलेलं आहे त्यापैकी एका कॅनॉलमध्ये या आदिवासी महिला आणि नागरिकांनी आंदोलकांनी उड्या मारल्या आणि ते पाणी रोखण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये आदिवासी नागरिकांना पाणी देखील देऊ आणि सोबतच जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी देखील करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन सध्या तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। मात्र या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर आंदोलन मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। अगदी थेट कॅनॉलमधल्या पाण्यामध्ये अगदी महिला आणि नागरिकांनी उड्या मारून मुंबईला जाणारं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला। अभिजित, आपल्याला समजतंय की हे अत्यंत उग्र आंदोलन त्यांनी केलेलं आहे, सध्या ते स्थगित करण्यात आलंय। धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की हे आदिवासी नागरिक आपल्याच जमिनीवरून पाणी जातंय मुंबईला आणि त्याचा आपल्याला मात्र कोणताही लाभ होत नाहीये। समोर असलेल्या पाण्याला नागरिक मोताज झाले आहेत। जाऊया पुढच्या बातमीकडे। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महिला आणि बालविकास खातं आता आघाडीवर असल्याचं समोर आलंय। सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भाजपचे 3 विभाग टॉप 5 मध्ये आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कुठला विभाग कोणत्या क्रमांकावर आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। महिला बाल विकास 80 गुण आहेत, पहिल्या क्रमांकावर आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 गुण आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर चौथ्या क्रमांकावर ग्रामविकास विभाग आहे। परिवहन विभाग 5व्या क्रमांकावर आहे तर बंदर विभाग 6व्या क्रमांकावर आहे। महायुती सरकारचे 100 दिवसांचं प्रगती पुस्तक आता समोर आलंय। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर तोफ डागली आहे। राज्यामध्ये 1 टेकाड आणि 2 टेंगुळ असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। प्रगतीचा पाढा वाचणं आणि प्रगती पुस्तकावर शेरा असण्यात फरक आहे। पाढे वाचायला काय झालं त्यांना? कुठे आहे महाराष्ट्र? जो महाराष्ट्राचा एक बाणा होता, कणखर, खणखणीत, बाणेदार, दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या 3 वर्षात निर्माण झाला। हे जे सरकार, एक मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम जे आहेत, ही महाराष्ट्राला आलेली टेंगुळ आहेत बरं का। 1 टेकाड आहे आणि 2 टेंगुळ आहेत। गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी आता पोलिसांना धडक कारवाईचे आदेश दिलेत। सावकारी आणि गांजाची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, गुन्हेगारांनी रस्त्यावर आणून फटके द्या असे कठोर आदेश त्यांनी दिलेले आहेत।
ती घटना असेल की ज्या घटनेबद्दल अशा पद्धतीचा प्रकार होत असेल तर तात्काळ त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणं आणि जो संबंधित अशा पद्धतीनं दिरंगाई करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण सावकारी असेल, गांजा असेल, ह्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर शहरातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारावरती जर गंभीरपणानं आपण बोललो नाही आणि कारवाई नाही केलं तर आपल्या सगळ्यांना सुद्धा निश्चितपणानं खूप त्याचे परिणाम भोगावे लागतील. पुढच्या पिढीसाठी हे खूप मारक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण दुरुस्त करणार आहोत. महाराष्ट्र दिनानिमित्त रायगडमध्ये झेंडावंदनाचा मंत्री अदिती तटकरेंना मान होता. मात्र शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी सुद्धा झेंडावंदन केलंच आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागमधल्या जिल्हा मुख्यालयात अदिती तटकरेंनी झेंडावंदन केलंय तर भरत गोगावलेंच्या हस्ते महाड शहरात चांदे क्रीडांगणावर हे झेंडावंदन करण्यात आले. ध्वजवंदनाचा मान अदिती तटकरेंना मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता गोगावलेंनी सुद्धा ध्वजारोहण केलंय. अर्थात प्लाटूनचं निरीक्षण करावं आणि सन्माननीय मंत्री महोदय आता एकीकडे महायुती सरकारचे 100 दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर झालंय. मात्र दुसरीकडे रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस असल्याचं दिसतंय. अदिती तटकरेंना झेंडावंदनाचा मान दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही असं होतं. पालकमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही नेते बसून घेतील असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलंय. 1 मेला आदित्यताई तटकरेंना जे फ्लॅग होस्टिंगची संधी दिलेली आहे ती मला असं वाटतं की तात्पुरती आहे. त्यांना आज संधी दिली म्हणजे पालकमंत्री पद जाहीर झालं असं मला वाटत नाही. माझा जो काही राजकीय अभ्यास आहे तो नाशिक आणि रायगड या संदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेणार आहेत आणि तो लवकरात लवकर घेतील. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांची गाडी अडवायचा प्रयत्न केलाय. यावेळी शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावरूनच आंदोलक शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तपासात आता मोठे खुलासे होत आहेत. दहशतवादी हल्ल्यापूर्वीच 7 दिवस आधीच म्हणजे 15 एप्रिलपासून पहलगाममध्ये दाखल झाल्याचं NIAच्या तपासामध्ये समोर येत आहे. तसंच त्यांच्या निशाण्यावर पहलगाम सोबतच इतर 4 प्रमुख पर्यटन स्थळं सुद्धा होती. बैसरन व्हॅली, आरू व्हॅली, पहलगाममधलं अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या 4 ठिकाणांचा समावेश त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र इतर 3 ठिकाणी सुरक्षा कडक होती आणि त्याच्यामुळे तिथे हल्ला टळलेला आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये आणखी काय धक्कादायक पुरावे समोर आले पाहूया. हल्ल्याच्या 7 दिवसाच्या आधीच दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले होते. दहशतवाद्यांकडून 7 दिवसापूर्वीपासूनच हल्ल्याची रेकी सुरू होती. एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता. बैसरन, आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क, बेताब व्हॅलीमध्ये रेकी केली होती. त्यांनी सुरक्षा अधिक असल्यामुळे इतर 3 ठिकाणी हल्ला केलेला नाहीये. बातमी मोठी आहे. NIAचे प्रमुख सदानंद दाते आज स्वतः पहलगाममध्ये दाखल झालेत. दहशतवाद्यांनी जिथे हल्ला केला होता त्या घटनास्थळाची दाते पाहणी करणार आहेत. NIAच्या पथकानं काल सुद्धा बैसरन व्हॅलीमध्ये पाहणी केली होती. संशयितांची दिवसभर चौकशी केली होती. भारताला पहलगाम हल्ल्यामध्ये या ठिकाणी मोठे पुरावे सुद्धा कालच्या चौकशीमध्ये मिळालेले आहेत. आता भारताच्या लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानला चांगलाच घाम फुटलेला पाहायला मिळतोय. पाकिस्तानी लष्कर आणि ISIनं भारताचा शत्रू हाफिज सईदला कडेकोट सुरक्षा पुरवली आहे. हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
4 किलोमीटरपर्यंत CCTV मधून नजर ठेवण्यात येते. त्याशिवाय ड्रोनने सुद्धा त्याच्यावर पाळत ठेवण्यात येते. पाकिस्तानी लष्करानं हाफिजला कुठेही न जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती सुद्धा मिळते. लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक म्हणून हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलंय आणि तरी सुद्धा पाकिस्तान त्याची खातिरदारी करतंय, त्याची सुरक्षा चोख ठेवतंय. पाकिस्तानांनो, तुम्ही भारतासोबत पंगा घेऊ नका. तुम्ही मलेरियाचं औषध सुद्धा बनवू शकत नाही. चीनकडे देश गहाण ठेवलाय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दामध्ये ओवैसींनी आता पाकिस्तानची चांगलीच धुलाई केली आहे. पाकिस्तान में तुम एक मलेरिया की दवा नहीं बना सकते, तुम एक मोटरसाइकिल का टायर तैयार नहीं कर सकते. भारत बहुत आगे है, भारत से पंगा मत लो. अल्लाह का शुक्र है कि हमारे बुजुर्ग नहीं गए वहां पर, वरना इन पागलों को हमको देखना पड़ता. जो लोग गए उनको बर्दाश्त कर रहे हैं. हमको पाकिस्तान से कभी मतलब था ना कभी रहेगा. अरे ये तुमको शर्म नहीं है कि तुम तुम्हारे मुल्क को चीन के पास गिरवी करती हो और तुम इस्लाम की बात करते हो. मात्र आता पाकिस्तानचं काही खरं नाहीये, कारण युद्धनौकांनी भारत सज्ज आहे. मात्र भारताच्या ताफ्यामध्ये पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या कोणत्या युद्धनौका आहेत, या पाहूया स्पेशल रिपोर्टमधून. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलंय. त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल M खरेदी करणार आहे. मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे आहेत. नौदल, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे. त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया. तेजस MK-1A फायटर जेट लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम. हवेत इंधन भरण्याची क्षमता मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त. प्रोजेक्ट 17 ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम. शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत. INS वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम. लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य. हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर. राफेल M अर्थात राफेल मरीन हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम. नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल. या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाकचा खेळ खल्लास करतील. त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा, पाणी, जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. युद्ध टाळायचं असेल तर शक्ती प्रदर्शन करायलाच हवं, ती अपरिहार्यता असते. यापुढे घेऊया वॉर 50च्या माध्यमातून याच संदर्भातल्या बातम्यांचा अगदी वेगवान आढावा. INS सुरत पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे. कराची बंदरापासून फक्त 700 किलोमीटर अंतरावर INS सुरतने मुक्काम ठोकलाय. गुजरातच्या हाजिरा बंदरामध्ये INS सुरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आलंय.
भारतीय नौदल अलर्ट मोडवर आहे. भारतीय नौदलाकडून 4 ठिकाणी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. द्वारका, दीव, ओखा आणि पोरबंदरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 3 मे पर्यंत नौदलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. फायरिंग अभ्यासासाठी भारतीय नौदलाकडून वॉर्निंग सुद्धा जारी करण्यात आली आहे. भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय. भारतानं पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र 23 मे पर्यंत बंद केलंय. त्यामुळे थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये विमानं पाठवण्यासाठी पाकिस्तानला लांबचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. भारताच्या लष्करी हल्ल्याचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय. भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानने हवाई क्षेत्रामध्ये जॅमर बसवले आहेत. भारतीय लढाऊ विमानाच्या प्रवेश रोखण्यासाठी हे जॅमर बसवण्यात आलेत. शिवाय चीनी बनावटीचे क्षेपणास्त्र सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. पाकची सुरक्षा यंत्रणा जवळपास आंधळी होणार आहे, कारण भारतानेच तसा डाव खेळलाय. भारताने आपल्या सीमेवर अत्यंत प्रगत अशी जॅमिंग सिस्टीम तैनात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भारताचा प्रतिकार करण्यासाठी पाकिस्तानची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे त्यांची पंचाईत होणार आहे. केंद्र सरकारनं NSA बोर्डाची पुनर्रचना केल्यानंतर पाकिस्तानने सुद्धा ISI प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. भारत-पाकमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. मलिक यांना 2024 मध्ये ISI चीफ बनवण्यात आलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे. अशामध्येच केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर 7 दिग्गजांचा समावेश केलेला आहे. यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी, लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी NIA जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडवर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये NIAनं हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. 100हून अधिक ठिकाणी NIAनं कारवाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाबद्दल कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तिन्ही देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आणि राजनैतिक मार्गानं संकट सोडवण्याचं आवाहन केलंय. भारत पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना फोन करून खडेबोल सुनावलेत. दोषींवर कारवाईसाठी पाकिस्ताननं भारताला मदत करावी, हल्ल्याच्या चौकशीमध्ये भारताला सहकार्य करावं अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. दहशतवाद्यांचं टूलकिट तपास यंत्रणांच्या हाती लागले. या टूलकिटमध्ये दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक सूचना, सांकेतिक शब्द, शस्त्रास्त्रांची माहिती आणि नकाशे आहेत. दरम्यान टूलकिटमधली माहिती आणि नकाशांच्या मदतीनं हे दहशतवादी पहलगाममध्ये दाखल झाले होते आणि हल्ला करून फरार होण्यात यशस्वी झालेत. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग 7व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय, ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय. कुपवाडा, उरी, अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतो. पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांच्या राड्याचा एक व्हिडिओ समोर येतोय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर काही लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तुम्ही इथे काय करताय? इथे टाइमपास करण्यापेक्षा काश्मीरला जा असं सांगताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भारतीय सैन्याची भीती वाटते. भारताचा राग कमी करा अशी चर्चा शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी केली आहे. केंद्र सरकारनं पाकिस्तानात परतणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेश येईपर्यंत परतू शकतात असं केंद्र सरकारनं म्हटलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संबंधांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं
पाक नागरिकांना त्यांच्या देशामध्ये परतण्याचे आदेश दिले आहेत. वोट बँकेच्या राजकारणामुळे पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत काँग्रेसमध्ये कधीच नव्हती, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. वोट बँकेच्या राजकारणामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागल्याचा खळबळजनक दावाही शिंदेंनी केलाय. यापुढे घेऊया झटपट बातम्यांचा आढावा 100. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये मोठे बदल केलेत. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळामध्ये 7 दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी, लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूचक विधान केलंय. मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना चांगलंच उधाण आलंय. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असं अजब विधान माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी केलंय. मी 1995ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी, तर 2019ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असा दाखला सुद्धा त्यांनी दिलाय. जातीय जनगणनेच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. अखेर राहुल गांधींच्या भूमिकेमुळे सरकारला गुडघे टेकावेच लागले, अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे. तर जातीय जनगणनेचं श्रेय राहुल गांधींचं असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. जातीय जनगणनेसाठी अखिलेश यादव, राहुल गांधी आणि महाविकास आघाडी खूप दिवसांपासून मागणी करत होते. आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानं त्याचं स्वागत करतो, असं विधान आमदार अबू आझमींनी केलंय. केवळ इमानदारीने हे काम झालं पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलंय. पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या मागणीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया सुद्धा आता कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. इथे वेळ झाली आहे विश्रांतीची.